Innovate. Enable. महाराष्ट्र म्हणजे दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश। इथे पर्वतरांगा, खोल खोल दऱ्या, त्यातून वाहणारे झरे आणि धबधबे, निसर्गाची हिरवळ आणि आल्हाददायक वातावरण या राज्याला पर्यटकांसाठी उत्तम ठिकाण बनवतात। अशाच एका सुंदर हिल स्टेशनला आम्ही सुद्धा भेट दिली, ज्याचं नाव आहे चिखलदरा। नमस्कार, मी मनुश्री पाटील, MTDC प्रस्तुत महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपलं स्वागत। आणि आज आपण आलो आहोत चिखलदरामध्ये। पण चिखलदराला पूर्वी किचकदरा म्हणून ओळखलं जायचं, अशी इथे आल्यावर एक नवीन माहिती मिळाली। पण किचकदरा हे नाव मुळात का पडलं याबद्दल उत्सुकता वाढली गेली आणि आम्ही जाणून घेतलं। विदर्भातलं एकमेव हिल स्टेशन म्हणजे चिखलदरा आणि इथे येऊन पर्यटनाला सुरुवात करण्याआधी या जागेच्या नावामागे जी कहाणी आहे ती आपण जाणून घेणं आवश्यक आहे। आणि त्यासाठी तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे या पाण्याच्या डोहाला, ज्याला भीमकुंड असं म्हणतात। पांडव त्यांच्या अज्ञात काळात इथे आले होते। विराट राजाच्या महालात वेश बदलून राहत असताना तिथल्या राणीचा भाऊ कीचक द्रौपदीच्या प्रेमात पडला। द्रौपदीने त्याला नकार दिल्यावर कीचकानं जोर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली। हे द्रौपदीला आवडले नाही आणि तिनं भीमाकडे कीचकाची तक्रार केली। द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्याचं भीमाने ठरवलं आणि एके दिवशी कीचकाला एकांतात गाठून भीमाने त्याचा वध केला। कीचकाचा मृतदेह या खोलदरीत फेकून भीमाने या कुंडात स्नान करून रक्तानं माखलेलं अंग स्वच्छ केलं। तेव्हापासून या जागेला कीचकदरा आणि या कुंडाला भीमकुंड असं नाव पडलं। पण काळानुरूप कीचकदराचं नाव बदलून आता चिखलदरा असं झालंय। विराट राजाची नगरी आहे, इथून 15 किलोमीटर। विराट राजाने राज्य केल्याने कीचकाचा वध केला म्हणून त्याचं नाव पडलं कीचकदरा। भीमानं हात धुतले म्हणून त्याचं नाव पडलं भीमकुंड। आणि त्याच्यानंतर वैराट देवी आहे, ते इथून 15 किलोमीटर आहे। तिथे एक ओरिजिनल भुयार पण आहे। देवीच्या मंदिरात पण एक भुयार आहे, म्हणजे ओरिजिनल जर तुम्ही पायसाल तर भीमाचे पाय खाली आहेत। चिखलदरात तुम्हाला कसं सगळं पाणी तसा 12, 13, 14 पॉईंट असतात चिखलदरामध्ये। पण निसर्गही इतका जबरदस्त आहे, काहीच्यासारखं तुम्हाला कुठंच नाही। ह्या पूर्ण सातपुडा पर्वत आहे, 3650 फुटावर तुम्ही वर आहे समुद्र सपाटीपासून। पावसाळ्यात इथे मोठा धबधबा वाहतो आणि पर्यटनासाठी हिवाळ्यापासून लोक इथे यायला सुरुवात होते। खोल दरी, उंच डोंगर, थंडगार वातावरण आणि पौराणिक कथा, या सर्वच गोष्टींचं सौंदर्य पाहायला कॉलेजची मुलंही या ठिकाणाला आवर्जून भेट देतात। आम्ही वणीवरून आलो, यवतमाळ जिल्ह्यामधून, आणि आम्ही सगळे लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत। असं आमचं ठरलं होतं की चिखलदरा जायचं। काल रात्रीला निघून आम्ही आज सकाळला इथे आलो। इथे आल्यानंतर असं वाटलं, म्हणजे असं वाटत होतं की वेगळ्या कोणातरी सिटीमध्ये आल्यासारखं वाटत होतं आणि खूप फ्रेश वाटत होतं, म्हणजे कसल्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे। आणि आता आम्ही किल्ला पाहायला जाणार आहोत। भीमकुंड पाहून आणि त्याची माहिती मिळून म्हणजे खूप छान वाटलं। डोंगरातून येणाऱ्या पाण्यानं हा कुंड सतत भरलेला असतो। समोरच खोलदरी आणि पर्वतरांगाही दिसतात। संध्याकाळच्या वेळेला बरेच पर्यटक या जागेला भेट देत असतात। भीमकुंड पाहिल्यावर आम्ही निघालो एका अशा किल्ल्याकडे ज्यानं बरेच आक्रमण आणि अनेक राज्यकर्ते पाहिलेत। या परिसरात पसरलेल्या सातपुडा पर्वतरांगांवर नजर ठेवण्यासाठी बहामनी राजांनी हा गाविलगड किल्ला बांधला आणि बहामनी राजांकडून हा किल्ला मोगलांकडे आणि नंतर मराठ्यांच्या ताब्यात आला। त्यामुळे प्रत्येक राजाच्या कारकिर्दीतला खुणा आपल्याला या किल्ल्यावर बघायला मिळतात।
300 वर्षांपूर्वी गवळी समाजाच्या लोकांनी मातीपासून हा किल्ला तयार केलाय. त्यात गोंड समाजाच्या राजानं या किल्ल्यावर आपलं राज्य स्थापित केलं आणि मुघल येईपर्यंत त्यांनी इथे राज्य केलं. असं सांगण्यात येतं की 1425 साली अहमद शाह वली यांनी या किल्ल्याची दुरुस्ती केली आणि त्याची तटबंदी दूरपर्यंत पोहोचवली. त्यानंतर मराठा मावळ्यांनी हा किल्ला जिंकला आणि शेवट तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. किल्ल्याच्या मुख्य दरवाजानं आत आल्यावर तटबंदीच्या सुंदर कलाकृती पाहायला मिळतात. थोडं पुढे गेल्यावर अजून एक दरवाजा पाहायला मिळतो आणि असं सांगण्यात येतं की या दरवाजाला किचक दरवाजा असंही म्हणतात. आसपास कोणतीही इमारत साबूत नसली तरी किल्ल्याचा बुरुज आजही चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि या बुरुजावरून डोंगर दऱ्यांचं सुंदर दृश्य तर दिसतंच, पण त्याचबरोबर किल्ल्यामध्ये दूरवर असलेला एक दरवाजा पण पाहायला मिळतो. किचक दरवाजातून आत गेल्यावर जुन्या काळातल्या दगडात कोरलेल्या मूर्त्याही पाहायला मिळतात. जवळजवळ अर्धा तास पुढे चालल्यावर हा महाद्वार दिसतो. ह्याला दिल्ली दरवाजा असं म्हणतात. दरवाजावर एक नारळाचं झाड आणि वाघाचं भव्य चिन्ह कोरलेलं दिसतं. वाघाच्या वर एक घारीचं मोठं चिन्ह दिसतं. हे चिन्ह गोंड राजाचं असल्याचं सांगण्यात येतं. थोडं पुढे जाऊन अजून एक दरवाजा आहे. याला फतेह दरवाजा असं म्हटलं जातं. इथून बाहेर पडल्यावर 2 उंच प्लॅटफॉर्म बनवलेले दिसतात. राजाची स्वारी आत येताना इथून पुष्पवृष्टी करता यावी म्हणून याची बांधणी अशा पद्धतीनं केली असावी. किल्ल्याच्या आत 2 जलाशय आहेत, ज्याचं पाणी पिण्याकरता वापरलं जायचं. तिथून अगदी हाकेच्या अंतरावर एक मस्जिद आहे. पठाण पद्धतीची वास्तुकला या मस्जिदीवर पाहायला मिळते. ही जामा मस्जिद तलावाच्या काठी उभी आहे आणि त्याचं सुंदर बांधकाम आजही चांगल्या स्थितीत आहे. पूर्ण किल्ल्याची सफर करायची असेल तर 2 ते 2.5 तास लागतात. 5 तलावांच्या या विस्तीर्ण पसरलेल्या गाविलगड किल्ल्यावरून सातपुराचा हा परिसर सुद्धा अतिशय आल्हाददायक दिसतो. ही सफर मी अशीच सुरू ठेवणार आहे, पण घेऊया एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. हिल स्टेशन म्हटलं की आठवतं थंड वातावरण, हिरवीगार झाडं, उंच उंच डोंगर आणि खोल खोल दऱ्या. चिखलदरामध्ये हे सगळं तर आहेच, पण त्याचबरोबर इथे एक विशेष उद्यानही आहे, ज्याचं कौतुक करावं तेवढं कमीच. साधारणतः आपण कुठेही फिरायला गेलं की अनेक झाडं झुडपं आपल्या नजरेला पडतात, पण या झाडांची नावं काही आपल्याला माहिती नसतात. पण चिखलदरामधल्या बॉटनिकल गार्डनमध्ये या झाडांची नावं, त्यांची बॉटनिकल नावं आपल्याला माहिती पडतात. इतकंच नाही, त्या निसर्गाबरोबरच लहान मुलांसाठी मनोरंजनासाठी वेगवेगळी साधनं सुद्धा या गार्डनमध्ये आहेत. याला कंपनी गार्डन आणि सरकारी उद्यान असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्याला प्रत्येक झाडाचं नाव माहिती असतं असं नाहीच, आणि दुर्मिळ वनस्पती पाहायला मिळणं तर फारच कठीण. पण या उद्यानातील झाडांवर त्यांची नावं तर लिहिलेली आहेच, मात्र त्याचबरोबर विविध प्रकारची वनस्पती सुद्धा या उद्यानामध्ये पाहायला मिळते. लहान मुलांसाठी रस्त्याच्या बाजूला वाघाच्या पंजाचे ठसे बनवलेत. त्यावरून चालताना सर्वांनाच मजा येते. काही अंतरावर एक मिनी ट्रेनही दिसते. लहान मुलं आपल्या पालकांसह या ट्रेननं पूर्ण गार्डन फिरण्याचा मनसोक्त आनंद घेतात.
ट्रेननं फिरताना ट्री हाऊस, दाट जंगल, वेगवेगळी झाडं, फुलं आणि लहान मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड सुद्धा दिसतं. झाडांबरोबरच इथलं ट्री हाऊस सुद्धा मुख्य आकर्षण आहे. चिखलदरा फिरायला आलेले बरेच पर्यटक या उद्यानाला आवर्जून भेट देतात. विदर्भाला लाभलेलं हे सुंदर हिल स्टेशन फक्त डोंगर दऱ्यांसाठीच नाही, तर इथे असलेल्या या धबधब्यासाठी सुद्धा प्रचंड प्रसिद्ध आहे. चिखलदरापासून काही अंतरावर हा सुंदर धबधबा वाहतो. पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणारं हे पाणी हिवाळ्यात हळूहळू कमी होत जातं आणि मग खाली उतरून पाण्यात पाय घालून शांतपणे इथे बसता येतं. थंडगार पाणी, आजूबाजूला पसरलेलं हे हिरवगार जंगल मनाला सुखद अनुभव देतं. डोंगरांमधून वाहणारं हे पाणी नदीच्या मार्गानं इथपर्यंत पोहोचतं आणि या उंच खडकावरून धबधब्याच्या रूपानं ते खाली कोसळतं. शांततेत दगडावर आपटणाऱ्या या पाण्याच्या धारा ऐकण्याची मजा काही औरच. साधारणतः 25 फूट उंच असलेला हा धबधबा उन्हाळ्यामध्ये मात्र पूर्ण सुकून जातो. विदर्भ म्हटला की नेहमी आपण दुष्काळाबद्दल ऐकतो, पण पावसाळ्यानंतर साधारणतः डिसेंबर पर्यंत मेळघाटामध्ये अशा प्रकारे स्वच्छ, सुंदर, नितळ पाण्याच्या झऱ्याचे धबधबे बघायला मिळतात. या धबधब्याचा तर मी मनसोक्त आनंद घेणार आहे. पण घेऊया एक छोटासा ब्रेक. पण ब्रेक नंतर आपण करणार आहोत जंगल सफारी. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत. चिखलदरा हिल स्टेशन पासून 1 तासाच्या अंतरावर आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. मेळघाटाला जाण्याचा रस्ता सेमाडोहच्या दाट जंगलातून सुरू होतो. गर्द वनराईतून वळणावळणाच्या या रस्त्यानं जाताना अस्वल, हरण, सांबर आणि अन्य काही प्राणी दिसण्याची शक्यता असते. मेळघाटात जवळजवळ 50 वाघ आहेत आणि ते पाहण्यासाठी तुम्हाला सफारीनं जंगलात प्रवास करावा लागतो. चिखलदरा पर्यटनाचं प्रमुख आकर्षण म्हणजे हा मेळघाट व्याघ्र प्रकल्प. या सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेले वन्य प्राणी तुम्हाला या जंगल सफारीमध्ये बघायला मिळतात. आणि याचं जंगल सफारीचं प्रमुख आकर्षण म्हणजे वाघ आणि अस्वल. मी तर या जंगल सफारीला निघालेले, मला खूप उत्सुकता आहे की मला नेमके कोणते वन्य प्राणी दिसतील. चला तर मग. प्रत्येकाला प्राणी दिसतीलच असं नाही. रानात मोकाट फिरत असलेली ही श्वापदं पाहण्यासाठी सुदैव लागतं असं म्हणतात. पहाटेच्या शांततेत मनात मोठी आस बाळगून आम्ही सफारीला सुरुवात केली. थंडगार वारा अंगावर झेलत आम्ही जंगलाच्या आत शिरू लागलो. गर्द झुडपं, उंच उगवलेलं गवत आणि कच्चा रस्ता या जंगलाला अजूनच भयाण बनवत होते. छोटे छोटे नदी नाले पार करत डोळ्यात तेल घालून वाघ किंवा इतर कोणता प्राणी दिसतो का याचीच आम्ही वाट पाहत होतो. झाडं झुडपातली हालचाल कुठला तरी प्राणी तिथे असल्याचं भास करून देत होती.
बरंच लांब आल्यावर सुद्धा एकही प्राणी दिसला नाही आणि मग आम्ही उदास झालो. पण तितक्यातच रानगवे आम्हाला दिसले. बऱ्यापैकी वाढलेलं हे रानगवे आपल्या आईसोबत चरताना आम्हाला दिसले. काळा रंग, धिप्पाड शरीर, टोकदार शिंग आणि फुगलेला माथा असे हे रानगवे दिसायला साधारण गायीप्रमाणेच, पण लक्ष देऊन पाहिल्यास त्यांच्या स्वभावातील आक्रमकता या फुगलेल्या नाकपुड्या आणि मोठ्या डोळ्यातून स्पष्टपणे दिसून येते. निवांत चरत असताना अचानक आम्ही तिथे पोहोचलो आणि मग त्यांनी तिथून पळ काढला. पुढे अजून काही प्राणी दिसतात का या आशेने आम्ही प्रवास सुरू केला, पण हाती आलं फक्त अपयश. पण काही लोकांना इथे अस्वल, वाघ, हरण किंवा सांबर असे प्राणी दिसतात. या मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये खूप सारे वन्य प्राणी आहेत. अगदी त्याच वन्य प्राण्यांचं दर्शन होईल या उत्सुकतेने आम्ही अगदी जंगल सफारीसाठी निघालो. पण अगदी शेवटपर्यंत का होईना एकही वन्य प्राणी दिसला नाही. पण येता येता अगदी एक रानगव्यांनी दर्शन दिल्यामुळे तेवढं समाधान वाटलं. मेळघाट आणि सेमाडोहोला दाट जंगल असल्यामुळे इथे आदिवासी मोठ्या प्रमाणात आहेत आणि अशाच एका आदिवासी गावात आम्ही जाण्याचं ठरवलं. तिथे त्यांच्या मनोरंजनात सामील होण्यासाठी आम्ही फारच उत्सुक होतो. सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या मेळघाटामध्ये आदिवासींची संख्या अगदी मोठ्या प्रमाणात आहे आणि हे आदिवासी आपल्या शहरी जीवनापासून विकासापासून कोसो दूर असतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी विरंगुळा म्हणून अशा प्रकारे हे पारंपरिक नृत्य करताना आपल्याला बघायला मिळतात आणि या नृत्यातून त्यांची लोककला सुद्धा जोपासली जाते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पापासून काही अंतरावर असलेल्या एका गावात आदिवासी नृत्य पाहण्याचा योग मिळाला. कोणत्याही आनंदी क्षणी किंवा होळीसारख्या आणि इतर सणाला गावातले सगळेच लोक एकत्र येऊन ढोलकी, बासुरी आणि इतर काही वाजंत्रीच्या तालावर नृत्य करतात. इथे वीज नसल्यानं कोणाचकडे टीव्ही बघून मनोरंजन करण्याचं साधन नाहीये. त्यामुळे पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही नृत्य कला आजही जिवंत आहे. लोक अधूनमधून वेळ घालवण्यासाठी अशी नृत्य करतात आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा ते शिकवतात. चिखलदरा आणि मेळघाटातले पर्यटनाचे हे विविध पर्याय पाहून कोणालाही इथे येण्याचा मोह अगदीच आवरणार नाही. Focus. Ideate. Innovate. Enable.